मी तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की आपली ट्रिप चालली आहे कोकणामध्ये। वर्षाची पहिली सुरुवात जानेवारी मंथमध्ये आमची छान ट्रिप चालू झालेली आहे कोकणामध्ये। सकाळचे 6 वाजलेले आहेत, तिथे सनराईज चालू झालेला आहे, सनराईज होत आहे आणि आम्ही सगळ्यांनी विचार केलेला की कुठेतरी ट्रिप प्लॅन करूयात याच महिन्यामध्ये आणि फायनली आमचं ठरलं की कोकणामध्ये जाऊयात आणि त्यातले त्यात काशीद बीच हे डेस्टिनेशन आम्ही निवडलेलं आहे। सो बाय रोड आम्ही सगळे निघालो आहोत कोकणाच्या ट्रिपला। सो इथे आम्ही आत्ता थांबलेलो आहोत नाश्त्यासाठी, कारण 6ला निघालो होतो, आता वाजले होते 9 आणि सगळ्यांनाच खूप भूक लागलेली होती। सो त्यामुळे आम्ही विचार केला की नाश्ता करूयात म्हणून। तर इथं आम्ही नाश्त्यासाठी उतरलो आणि काही जणांनी मिसळ पाव, काही जणांनी पोहे। काव्याला तिखट वगैरे नको म्हणून मी त्यासाठी पोहे ऑर्डर केलेले होते। सो इथे आम्ही चाललो आहे आमचा नाश्ता। तर नाश्ता झाला आणि परत आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला कोकणाच्या दिशेने। जाताना निसर्गाचा आनंद घेणं हे म्हणजे खूप छान गोष्ट वाटते आणि जे पण कोणी ट्रॅव्हल्स असतात त्यांना तर हा खरंच मोह आवरत नाही कोकणामध्ये जातानाचा। काव्या ह्या डॉगला पाहून खूप त्याला आवाज येत होती, बट त्याने काही रिस्पॉन्स नाही दिला। पाहू शकताय तुम्ही की कोकणामध्ये जाताना आम्हाला ट्रॅफिक किती लागलेलं, जाताना पण लागलेलं आणि ऑब्व्हियसली येताना पण लागणारच, कारण सुट्ट्याच तेवढ्या होत्या। लोकांचा मोह आवरत नाही निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी। सो इथे परत आमची ठाण्यावरनं एक गाडी आली होती, ताई आणि भाऊजींची। सो परत आम्ही एका ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलेलो। इथे आम्ही कांदा भजी, समोसा वगैरे ऑर्डर केला होता, नाश्ता केला आणि परत आम्ही पुढे निघालो। अगोदर हा एक प्लेस आहे, म्हणजे बीचच्या अगोदर एक खडक आहे, तिथे आपण तुम्ही जाऊ शकता आणि फोटोशूट वगैरे करू शकता। एक्झॅक्टली थोडंसं एक 4-5 किलोमीटरवरती हे प्लेस आहे जिथे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता आणि खूप सुंदर ठिकाण आहे। आम्ही सगळ्यांनी इथे आलो, सुरुवातीला फोटोशूट वगैरे केलं आणि मग परत आम्ही सगळेजण पुढच्या दिशेने निघालो बीचकडे। फायनली बीचचं दर्शन झालेलं होतं, सगळ्यांना वाटलं की कधी कधी आपण बीचकडे जातो। सो आम्ही ताबडतोब गाडी पार्किंग केली आणि निघालो बीचकडे। सगळ्यात अगोदर काव्याचे कपडे वगैरे चेंज केले, तिला पाण्यामध्ये जायचं होतं। सो त्यामुळे पण जाण्याच्या अगोदरच मॅडमने चालू केलं मातीमध्ये खेळणं। तिला मातीमध्ये खेळायला जास्त आवडतं, शूजमध्ये पूर्ण माती भरली होती तिने आणि तिचं चाललं होतं खेळणं। आणि हा आहे बीचचा व्ह्यू आणि इथे आम्ही निघालो पाण्यामध्ये भिजण्यासाठी। सगळ्या फॅमिली मेंबर्ससोबत यायला खरं खूप आवडतं, बट काही या वेळेला असं झालं की अर्धे फॅमिली मेंबर्स नव्हते अवेलेबल आणि ही फक्त अर्धीच फॅमिली आहे आमची। सो आम्ही ते भरपूर एन्जॉय केला, बॉल पण खेळला, पाण्यामध्ये पण भिजलो, खूप सारा एन्जॉय केला इथे।
थोडासा हे होता इथला एरिया, आणि सनसेट पाहायचा होता आम्हाला इथे, त्यामुळे इथून किती मस्त व्ह्यू इथं दिसत होता आणि कसलीही माणसांची वगैरे गर्दी नव्हती. निवांत आम्ही ते चहा घेत घेत सनसेटचा आनंद घेतला ह्या ठिकाणी. वेल, हा होता माझा डे 1चा ब्लॉग. आय होप तुम्ही ब्लॉग पूर्ण पाहाल आणि तुम्हाला नक्की आवडेल. जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट पण करा आणि मला नक्की सांगा की ब्लॉग कसा वाटला तो. कोकणमध्ये आमचा दुसरा डे कसा झालेला आहे किंवा आम्ही कुठे गेलो, काय केलं ते पाहण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग पण तुम्ही नक्की पाहाल. आणि पुन्हा भेटत एका छानशा ब्लॉगमध्ये. इथे आम्ही घेतो सनसेटचा आनंद. चला, पुन्हा भेटत एका छान